वर्ष 2016 पर्यंत राज्यातली पाणी टंचाई दूर करायचं उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पत्रकारिता राजकारण आणि समाजकारणाला योग्य वळण देणारं महत्त्वाचं माध्यम कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त. राज्यात जलयुक्त शिवार ही लोकसहभाग मिळालेली सर्वात मोठी योजना आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबादमधल्या फुलंब्री इथं बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून झालेल्या फुलमस्ता नदीच्या खोलीकरण कामांच्या जलपूजनाच्या वेळी शेतकरी मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. वर्ष 2019 पर्यंत राज्यातली पाणीटंचाई दूर करण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलं आहे. 30,000 गावांपैकी 4,500 गावं जलयुक्त झाली आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्त शिवारामुळे मराठवाड्यात परिवर्तन घडत आहे. राज्यात गावागावातून नागरिक एकत्र येऊन जलयुक्त शिवार अभियानात सहभाग नोंदवत आहेत. या अभियानामुळे राज्यात जलस्वातंत्र्याची क्रांती होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. पत्रकारिता हे राजकारणाला आणि समाजकारणाला योग्य वळण देणारं महत्त्वाचं माध्यम आहे असं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं. अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशोन्नती या दैनिकाचं कृषिकोन्नती आणि सकाळचं अॅग्रोवन हे शेतीला पूर्णपणे वाहिलेले अंक काढतात. तसे प्रयत्न इतर दैनिकांकडूनही झाले तर राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील आणि शेतीला अधिक चालना देता येईल. अशा दैनिकांचा शासन विशेष गौरव करेल असं फुंडकर यांनी सांगितलं. कार्यक्रमाला अकोल्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जनुकीय तंत्राचा वापर करून कमी पाण्यात चांगल्या प्रकारे तग धरून राहणाऱ्या पिकांवर कृषी विद्यापीठांनी संशोधन करावं असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या 56व्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या या कार्यक्रमाला कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. द्राक्षाच्या पेटंट वाणांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचंही कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादनांची थेट विक्री करता यावी आणि यासाठी महानगरपालिका आणि नगरपालिकांनी दर शनिवार आणि रविवार जागा उपलब्ध करून द्यावी असे आदेश सरकारनं सर्व महानगरपालिका तसंच नगरपालिकांना दिले आहेत. त्याचप्रमाणे या बाजारांसंदर्भात नागरिकांमध्येही जनजागृती करण्याच्या सूचना सरकारनं केल्या आहेत. या आदेशामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांची थेट विक्री कुठेही करता येईल. राज्यातल्या विविध शहरांमध्ये अशा प्रकारचे आठवडी बाजार आता सुरू झाले आहेत. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. उडीद डाळ 5,500, 4,300, गहू 1,846, 1,700, सोयाबीन 3,400, 3,000, कांदा 800, 320, बटाटा 1,800, 750, कारली 2,000, 600, गाजर 2,500, 1,500, टोमॅटो 800, 400 आणि काकडी 1,000 आणि 600. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान वृत्त. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात उत्तर कोकणात मान्सून सक्रिय होता. कोकणात बहुतांश ठिकाणी तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे. कोकणात पुढील 1 दिवस बहुतांश ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील 3 दिवस काही ठिकाणी व त्यानंतर तुरळक ठिकाणी, तसेच मराठवाड्यात पुढील 2 दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात नारळावरील सोंड्या भोंगा किडीच्या नियंत्रणासाठी भुंग्यांनी पाडलेली भोके 2% मिथिल पॅराथिऑन भुकटी व वाळूने बुजवून घ्यावीत.
तसेच गरज असल्यास खोडावर 1 मीटर उंचीवर गिरमिटाच्या साहाय्याने 15 ते 20 सेंटीमीटर खोल तिरपे भोग पाडून त्यामध्ये 20 मिलीलिटर 36% प्रवाही मोनोक्रोटोफॉस किंवा 20% प्रवाही क्लोरपायरिफॉस नरसाळ्याच्या साहाय्याने ओतावे आणि भोग सिमेंटच्या साहाय्याने बंद करावे. मात्र औषध देण्यापूर्वी शहाळी व नारळ काढून घ्यावेत किंवा औषध दिल्यानंतर 45 दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत. मध्य महाराष्ट्रात कांदा या पिकावर करपा व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाच्या व किडीच्या नियंत्रणासाठी कार्बोसल्फान 10 मिलीलिटर किंवा फिप्रोनिल 15 मिलीलिटर अधिक मँकोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारणी करावी. वांगी पिकावर फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त वाढला आहे. त्यासाठी प्रोफेनोफॉस 20 मिलीलिटर किंवा इंडोक्झाकार्ब 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. मराठवाडा विभागात सोयाबीन पिकात पाने व शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी इंडोक्झाकार्ब 15.8% 7 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बाजरी पिकावरील आरगट रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. हळद पिकामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. नियंत्रणासाठी गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. संत्र बागेत फळ गळीवर नियंत्रणासाठी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 10 ppm NAA ची फवारणी करावी. तसेच मिरची पिकावरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 27-25, पुणे 28-22, नागपूर 34-25, औरंगाबाद 31-23, सोलापूर 32-23, नाशिक 28-22. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.